नमस्कार मंडळी, मनीषाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आपण इकडे घेतलेले आहेत तुरीच्या शेंगा आणलेल्या आहेत मी, आणि तुरीच्या शेंगांचे दाणे काढलेले आहेत। इकडे एक मी आमटीसाठी भांडं ठेवलेलं आहे आणि भांड्यामध्ये मी 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे। भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे, तापत ठेवलेलं आहे तेल, आणि आपलं तेल जे आहे ते चांगलं तापत आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालायचं आहे। हिंगाची जी फोडणी असते ती अतिशय सुंदर आणि अतिशय टेस्टी लागते। तर इकडे मी कढीपत्ताची पानं घेतलेली आहेत, 4-5 पानं मी अशी बारीक कापून घेतलेली आहेत। बारीक कापून याकरता घेतलेत की आपल्याला कढीपत्ता पोटात गेला पाहिजे, मुलांनी बाहेर काढला नाही पाहिजे। आणि इकडे मी वाटण घेतलेलं आहे, 1 कांदा, 1 लसूण, कोथिंबीरीचे देठ आणि जिरे हे मी मिक्सरला बारीक केलेलं आहे। आणि आता हे टाकलेलं आहे मी 1.5 चमचा टाकलेला आहे। चांगलं आपल्याला काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। कांदा आणि कोथिंबीरीचे देठ आणि जिरे आणि लसूण जो घातलेला आहे ह्याचा फोडणीला अतिशय सुंदर असा खमंग असा वास आलेला आहे। आता मी इकडे करणार आहे बारीक चिरलेला टमाटर। तर बारीक चिरलेला टमाटर सुद्धा आपल्याला आता काय करायचं आहे, घालायचा आहे। आणि तेलामध्ये आता हा टमाटर सुद्धा काय करायचं आहे, परतून घ्यायचा आहे चांगला। तुरीच्या शेंगांची जी आमटी असते ना, खरंच खूप सुंदर लागते। आणि एकदम 10 मिनिटं जेव्हा आपण गॅसवरती शिजवतो तेव्हा आपल्या आमटीला खूप चांगली टेस्ट येते, मधुर अशी आमटी होते। आणि आता आपला कांदा टमाटर हे जे सगळं आहे हे छानसं आपलं शिजलेलं आहे तेलामध्ये। आता आपल्याला काय करायचं आहे, तुरीच्या ज्या शेंगा आहेत, शेंगांचे दाणे काढलेले तर ते दाणे घालायचे आहेत। आणि हे दाणे सुद्धा आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या कांदा टमाटर बरोबर चांगलं परतून घ्यायचं आहे। तुमच्यापैकी तुरीच्या शेंगांची जी आमटी आहे, तुरीच्या शेंगांचे दाणे त्याची आमटी आहे, कोणाला आवडते नक्की सांगा मला कमेंट करून। आणि तुम्ही कोणी बनवली आहे का अशी आमटी, तर हे पण मला सांगा कमेंट करून। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे तुरीच्या दाणे जे आहेत ते आता आपल्याला काय करायचं आहे, छानसं ह्या कांदा टमाटरमध्ये परतून घ्यायचं आहे। बघा जसं जसं आपण परततोय तसं तसं ह्या दाण्यांचा कलर जो आहे तो बदलत आहे। आपल्याला छानसं काय करायचं आहे, 1-2-3 मिनिटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे। आणि तुमचा जो घरचा साठवणीचा मसाला, मग कुठलाही असो, मालवणी मसाला असो, कांदा लसूण मसाला असो, कुठलाही तुमच्याकडे जो साठवणीचा मसाला आहे तर तो तुम्ही तुमच्या तिखट तुम्हाला जसं आवडतं त्यानुसार तुम्ही घालू शकता। तर माझ्याकडे इकडे कोल्हापुरी झणझणीत मसाला आहे, कांदा लसूण मसाला, तर तो मी घातलेला आहे, तो पण 1.5 चमचा मी घातलेला आहे। आणि आता चवीनुसार मी मीठ घालणार आहे आणि अर्धा चमचा हळद घालणार आहे। शिवाय मी दुसरीकडे काय केले, गरम पाणी तापत ठेवलेलं आहे। आपण आमटीला जर गरम पाणी जर ओतलं तर आमटीला आपल्या पटकन उकळी सुद्धा येते आणि एक वेगळ्याच प्रकारची आमटीला टेस्ट येते। गरम पाण्याने आपल्या भाज्यांना आमटीला खरंच खूप फरक पडतो टेस्टमध्ये। आणि आता आपल्याला परत मसाले घातल्यानंतर परत एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा खूप छान असं आपलं सगळं साहित्य मिक्स झालेलं आहे। आणि आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे। तुरीच्या शेंगाची आमटी खूप सुंदर होते। आता थंडीचा सीझन चालू आहे आणि भाज्या अप्रतिम मार्केटमध्ये आहेत, खूप सुंदर आहेत। आणि बघा गरम उकळलेलं पाणी मी ओतलेलं आहे आमटीमध्ये। तर आपण ज्या मसाले सगळे जे आपण परतलेले आहेत तर ते परतलेल्यामुळं आपल्या आमटीला बघा एक तर्री किती सुंदर प्रकारची आलेली आहे। हे गरम पाणी ओतल्यामुळे ह्या आमटीला ही तरी आलेली आहे पटकन। आणि आता आपल्याला काय करायचं आहे, आमटीला एक उकळी आणायची आहे। आणि उकळ आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गॅस बारीक करायचा आहे, मीडियम करायचा आहे। आणि परत आपल्याला 10 मिनिटं ही आमटी आपल्याला शिजवायची आहे।
तर आपली आमटी छानशी शिजलेली आहे आणि आता आपल्याला तुरीचे जे दाणे आहेत तर हे सुद्धा शिजलेत का पाहायचे आहेत. तर तुरीचे दाणे बघा, कलर वरूनच कळतं की हे दाणे तुरीचे शिजलेले आहेत. तर आता आपली आमटी ही तयार झालेली आहे. तुम्हाला ही आमटी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला भरभरून सपोर्ट करा. मराठी माणसाचं मराठी चॅनल आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला रेसिपीचं नोटिफिकेशन येईल. नवीन नवीन रेसिपीसाठी आणि ब्लॉगिंगसाठी पाहत राहा मनीषाच किचन. आणि ही तुम्हाला तुरीच्या दाण्यांची जी आमटी आहे कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंटद्वारे मला कळवा. चला तर मग तुम्हाला आमटी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.